नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऑटोमोबाईल्स पार्टच्या होलसेल मार्केटवर मराठी माणसाचं राज्य का नाही? मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आहे ना, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचा होलसेल नेटवर्कचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील मराठी लोकांची किती नावे तुमच्या डोळ्यासमोर येतात? सांगा बघू दे. बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा आपण कुणाला कमी लेखण्यासाठी विचारलेला नाही. हा आपला प्रश्न आहे तो एक वास्तव समजून घेण्यासाठी आहे. कारण हे वास्तव जर तुम्हाला बदलायचं असेल ना, तर जे आहे ते वास्तव आधी आपण स्वीकारलं पाहिजे. आज महाराष्ट्रात हजारो स्पेअर पार्टचे दुकानं आहेत, हजारो गॅरेज आहेत, लाखो ग्राहक ये जा करत आहेत. पण आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा मोठा डिस्ट्रीब्युटर, मोठा होलसेलर हा इतर राज्यातनं आलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातला आपला मराठी बंधू ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दिसतील. तर प्रश्न असा पडतो की मार्केट आपलं, ग्राहक आपण स्वतः, मेहनत आपली, मग या होलसेल मार्केटवर आपलं वर्चस्व का नाही? चला मित्रांनो, याचं पहिलं कारण आपण आता समजावून घेऊया. याचं पहिलं कारण आहे आपल्याकडे आहे ती विचारांची मर्यादा. आपल्यापैकी अनेक जण दुकानं सुरू करतात आणि पहिल्या दिवसापासूनच विचार करतात की आज किती विक्री झाली, आज किती ग्राहक आले, आज आपला किती नफा झाला. हा विचार करत बसतात. चुकीचा विचार नाही आहे, पण जो मोठा होलसेलर असतो ना, तो वेगळाच विचार करत असतो. तो विचार करतो, आज आपल्याकडे एक दुकान आहे, उद्या आपण आणखी पुढच्या 10 दुकानांना माल कसं देणार, त्याच्या पुढच्या वर्षात आपण 100 दुकानाचं नेटवर्क कसं उभं करणार. आणि ह्याच ठिकाणी आपल्या आणि त्या लोकांच्या विचारश्रेणीमध्ये फरक पडतो. आपली संकुचित बुद्धी आपण विचार छोटा करतो, पण जी लोक बिझनेस माइंड आहेत त्यांची विचार करण्याची श्रेणी पण तेवढीच स्ट्रॉंग असते. ते पुढचा विचार करून धंदा करतात. आता याच्यामध्ये दुसरं कारण म्हणजे रिस्क घेण्याची भीती. मोठा होलसेल व्यवसाय उभा करायचा असेल तर मालामध्ये पैसा अडकतो, गोडाऊन लागतं, स्टाफ लागतो, मार्केटमध्ये फिरावं लागतं, अनेक वेळा उधारी द्यावी लागते, अनेक वेळा नफा कमी ठेवून आपल्याला मार्केटिंग करावं लागतं. आणि प्रत्येक माणसाला ही रिस्क घेऊन धंदा करण्याची टेक्निक नसते, त्यांच्यात तेवढी डेअरिंग नसते आणि आपल्याकडे ती रिस्क घेण्याची तयारी नसते. म्हणून आपलेच लोक आहेत ना, सुरक्षित मार्ग निवडतात, छोटा व्यवसाय करतात, मर्यादित ग्राहक ठेवतात आणि आयुष्यभर त्या स्तरावर राहतात. पण मित्रांनो, छोटं सुरू करणं म्हणजे चुकीचं नाही आहे, छोटं राहण्याची सवय लावून घेणं हे चुकीचं आहे. आता तिसरं कारण म्हणजे नेटवर्किंगचा अभाव. मोठे होलसेलर आहेत ना, नुसतं माल विकत नाहीत, ते संबंध तयार करतात. ते गॅरेज मालकांना भेटतात, स्पेअर पार्ट छोटे छोटे दुकानदारांना भेटतात, एका जिल्ह्यानुसार ते स्वतः डीलर तयार करतात, सतत प्रवास करत असतात, सतत मार्केट समजून घेत असतात. आज अनेक आहेत ना आपले मराठी तरुण नुसतं दुकानात बसतात, पण दुकानाबाहेर पडून संपूर्ण महाराष्ट्रात आपलं मार्केट आहे असा विचार किती जण करतात? खरं सांगायचं झालं ना, जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे तर ते नुसतं दुकानात बसून वाढणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी मार्केटमध्ये फिरणं गरजेचं आहे. आता चौथं कारण जाणून घेऊया. चौथं कारण म्हणजे माहिती काय, आपण स्वतःचा ब्रँड बनवत नाही. आपल्याकडे ब्रँड बनवण्याचा अभाव असतो. आपण अनेक वेळा फक्त माल विकण्यावर लक्ष देतो, पण मोठे व्यापारी काय करतात माहिती काय, स्वतःचं नाव मार्केटमध्ये तयार करतात. लोकांना त्यांच्या कंपनीवर विश्वास वाटतो, लोक त्यांच्याकडून माल विकत घेतात, त्यांच्याकडनं प्रत्येक वेळी माल मागवत बसतात. आज ग्राहकाला दुकान आठवत नाही, पण त्या लोकांचा जो ब्रँड तयार झाले ना, तो ब्रँडचं नाव आठवत असतं. आणि जोपर्यंत बघा आपण दुकान चालवतो तोपर्यंत आपण रिटेलरच राहतो. ज्या दिवशी आपण स्वतःचा ब्रँड तयार करायला सुरुवात करतो ना, त्याच दिवशी आपण होलसेलर बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेला असतो आणि आपला तिकडे जाण्याचा प्रवास सुरू झालेला असतो. आता काही लोक म्हणतील की पैसा नाही म्हणून मोठं होता येत नाही, पण इतिहास बघितलात ना तर अनेक मोठे व्यापारी सुरुवातीला करोडपती नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, मोठा विचार. कारण पैसा नंतर येतो, आधी येतो तो सगळ्यात मोठा दृष्टिकोन. आणि तोच जर आपल्याकडे नसेल ना, तर किती जरी तुमच्याकडे पैसा आला तरी तुम्ही काही मोठे माणूस बनू शकत नाही, कोणताही तुम्ही मोठा व्यापारी बनू शकत नाही. आज महाराष्ट्रात लाखो तरुण आहेत, हजारो ऑटोमोबाईलची दुकाने आहेत, हजारो गॅरेज आहेत. मग पुढचा आहे ना, मोठा राष्ट्रीय स्तरावरील ऑटोमोबाईल पार्टचा होलसेल मधला ब्रँड आपला महाराष्ट्रीय माणूस का होत नाही? तर तो नक्की होऊ शकतो, पण त्यासाठी आपण फक्त दुकानात बसण्याचा जो विचार आहे ना, तो सोडून द्यायला हवा. नेटवर्कचा विचार करायला हवा. नुसतं आजच्या दिवसाचा आपल्याला नफा किती होतोय ते सोडून पुढच्या 10 वर्षाचा विचार करायला हवा, की पुढच्या 10 वर्षात मी किती अजून नफा कमवू शकतो, मी किती पैसे कमवू शकतो. लक्षात ठेवा, नुसतं येणाऱ्या ग्राहकांचा विचार करत बसू नका.
पुढे आपल्याला किती डीलर आपल्यापासून तयार करायचे आहेत ना, हा डोक्यात आपला विचार असायला हवा. आणि इथेच मला आपल्या आहे ना मराठी तरुणाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या सगळ्यांचं कल असतं नोकरी करणं. नोकरी करणं चुकीचं नाही, पण प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन, प्रत्येक आपल्या मराठी मुलाने नोकरीच का करावी असं कुठे लिहिलेलं आहे का? तर नाही. काही लोक नोकरी शोधत असतात, तर काही लोक व्यवसायाच्या दिशेने चालतात. पण जे व्यवसाय सुरू करतात ना, ते नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनतात, हे एक लक्षात ठेवा. म्हणून कधी नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याला नोकरी देणारे बना. आज आपल्या महाराष्ट्राला आहे ना नुसते नोकरी करणारे युवक नको आहेत, तर महाराष्ट्रात उद्योग उभे करणारे, नेटवर्क तयार करणारे असे युवकांची जास्त गरज आहे. आज बघा, इतर राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात येऊन मोठे होलसेल नेटवर्क उभे करतात. त्यांचं काय चुकीचं आहे का? तर नाही, ते मेहनत करतात. जर ती लोक बाहेरून येऊन आपल्या इथे नेटवर्क उभा करू शकतात, तर आपला महाराष्ट्रीयन युवक आपल्या इथे राहून असं नेटवर्क का उभा करू शकत नाही? तो पण नक्की नेटवर्क उभा करू शकतो. फक्त विचार बदलायला हवा. मित्रांनो, यासाठीच आपण आहे ना AR ऑटो स्पेअरअपचा प्रवास आहे ना, ह्याच विचारातून आम्ही सुरू केलेला आहे. तिथे फक्त पार्ट्स विकणे हा आमचा उद्देश नाही. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी आहे ना ऑटोमोबाईल व्यवसायात पुढे यावं आणि मोठा विचाराचं नेटवर्क तयार करावं आणि स्वतःचा व्यवसाय वाढवावा, हाच त्यामागचा एक उद्देश आहे. कारण आपण आहे ना फक्त एक छोटंसं दुकान उभं करण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये. आपण सुद्धा दुसऱ्यांसारखं ब्रँड तयार करू शकतो. आपण वितरण व्यवस्था उभी करू शकतो. आपण महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईलची कंपनी तयार करू शकतो. कारण काय माहित, कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो लोकांमध्ये भविष्यातला एखादा मोठा मराठी माणूस आपला होलसेलर पण बनू शकतो. कदाचित पुढचा ऑटोमोबाईल्स पार्ट मधला ब्रँड तुमचा असू शकतो. म्हणून आजचा प्रश्न आहे ना फक्त एवढाच नाही आहे की ऑटोमोबाईल पार्टचा होलसेल मार्केटवर मराठी माणसाचं राज्य का नाही. खरा प्रश्न असा आहे की पुढच्या 10 वर्षात हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आमच्या मार्फत जेवढे मराठी युवक या धंद्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आम्ही फुल सपोर्ट, संपूर्ण धंद्याचं मार्गदर्शन, फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट, हे सगळं आम्ही त्या लोकांसाठी करत आहोत. खूप सारे लोक आमच्याबरोबर जोडून कामाला सुरुवात पण केलेली आहे. पण नवीन नवीन युवकांनी या धंद्यामध्ये यावं. अगदी तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट असेल ना, त्या इन्व्हेस्टमेंट पासून आपल्याकडे ह्या व्यवसायामध्ये प्लॅन उपलब्ध आहेत. जर तुम्हाला या व्यवसायात इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवर दिलेला आमचा व्हॉट्सअप नंबर आहे बघा, त्या नंबरवरती तुमचं नाव आणि जिल्हा फक्त आम्हाला मेसेज करा. तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार योग्य तो सल्ला देऊन कोणत्या प्रकारचा तुम्ही ऑटोमोबाईल्समध्ये बिझनेस करू शकता, कोणते पार्ट विकू शकता, ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऑटोमोबाईल व्यवसाय, होलसेल मार्केट, उद्योजकतेशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या AR ऑटो स्पेअरअप ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.